हॅलो सर्वांना, कसे आहात सर्वजण? मजेतच असतात. काय झालं सांगू का? वटसावित्रीने आपल्या नवऱ्याला, यमाने तिच्या नवऱ्याला नेलं होतं ना. म्हणजे तिच्या पतीचे तिने प्राण परत आणले माहिती का, म्हणून वटपौर्णिमा साजरी करतात, हो की नाही? परंतु हल्लीच्या मुली आपल्या प्रियकरासाठी पतीची हत्या करत आहेत. किती भयानक गोष्ट आहे बघा ना. हां, दररोज काही ना काही आपल्याला ऐकायलाच भेटत आहे की पत्नीने पतीची हत्या केली. का? तर तिचं बाहेर अफेअर होतं. का? तर तिचं बाहेर काहीतरी प्रेम प्रकरण होतं. का? तर तिचं पती तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत होता. असं आहे का नाही? चालूच आहे का नाही? रोज आहे काही ना काही. तर पहिल्याच्या स्त्रियांनी यमाकडून आपलं वरदान घेतलं आणि त्याला जीवनदान दिलं. म्हणजे एवढी ती म्हटली की नाही, माझ्या नवऱ्याला घेऊन जायचं नाही. यमासंगती तिने भांडण केलं. भांडण म्हणजे तिने यमाकडून आपल्या नवऱ्याचा जीव मागून घेतला. आणि हल्लीच्या मुली आपल्या नवऱ्याचा जीव कधी घेतील ह्याचा नेम नाही. आणि कारण एकच आहे, फक्त प्रियकरासाठी, म्हणजे बाहेरच्या परपुरुषासाठी आपल्या नवऱ्याचा खून किंवा मर्डर किंवा काय म्हणतात ते करायला त्या मागे पुढे पाहत नाही. एवढे त्यांच्या डोळ्यावर हराम आलेला असतो. आणि समोर कोण आहे, वयस्कर व्यक्ती आहे का कोण आहे, ह्याचं त्यांना बिलकुल भान नाही. बेफाम झालेले आहेत. आणि म्हणूनच कित्येक मुली आपल्या नवऱ्याला प्रियकरासाठी सर्रास मारत आहेत. ते विचार पण नाही करत की अरे, आपण ह्याला मारलं तर आपण जेलमध्ये जाऊ आणि आपल्याला जेलमध्ये जावंच लागणार. आणि त्या इतक्या बेफाम झालेल्या आहेत की त्या आपल्या नवऱ्याचा जीव घेण्यासाठी टपून बसलेल्या आहेत. की कधी मी एकदाच ह्याचं जीव घेते आणि मी मोकळी होते. तर बाई, तू कशी मोकळी होशील ग बाई? तुला कोण मोकळं होऊ देईन? कायदा कानून काय आहे का नाही? तर असं आहे बघा. आता पुढच्या महिन्यात वटपौर्णिमा आहे. कित्येक स्त्रिया वटपौर्णिमा फक्त त्या दिवसापुरती साजरी करतात, हो की नाही? आणि परत म्हणतात की नको, हा नवरा आम्हाला ह्या जन्मात भेटला, बस झाला, पुढच्या जन्मात हा नवरा नको. तसंच पुरुष पण म्हणतात की ही स्त्री आम्हाला ह्या जन्मात भेटली, पुढच्या जन्मात अजिबात हिचा आमचा काही संबंध नको. तर असं आहे बघा, पूर्वीच्या स्त्रियांमध्ये आणि आत्ताच्या स्त्रियांमध्ये फार फरक आहे. आणि तुम्ही म्हणता मुलगी शिकली प्रगती झाली, पण मी तर म्हणते मुलगी शिकली आणि अधोगती झाली. कारण का? मुलगी शिकली फक्त ती पैसे कमवण्यासाठी. तिला कसलंच म्हणजे हे नाही, संस्कार नाही आहेत की आपण समाजात राहतो, आपलं समाजाचं काही देणं असतं आणि आपण समाजात काहीतरी आपला हे ठेवून जायचं असतं, नाही का? लोकसमाजापुढे एक आदर्श ठेवायचा असतो की बघा, हे असं असतं, ते तसं असतं, आहे की नाही? म्हणजे चांगलं काही. पण हल्ली तसं नाही घडत. हल्ली विरुद्ध, वेगळं असंच घडत आहे, ओके नाही? मग त्यापेक्षा मी म्हणते तुम्ही लग्नच करू नये. आणि लग्न जरी केलं तर कोणाच्या लेकराचा किंवा कोणाच्या मुलाचा, आईच्या मुलाचा कोणालाच हक्क नाही की जीव घेण्याचा, हो की नाही? आणि तिसऱ्या पुरुषासाठी का घ्यायचा? मी म्हणते तुम्हाला असं जायचं आहे तर तुम्ही जीव न घेता पण निघू जाऊ शकता. काय ते अडथळा कोण करतच नाही. ते उलट तुम्ही मोकळ्या आणि सगळेच मोकळे असतात, नाही का, होतात.
परंतु काही काही स्त्रिया इतक्या निर्लज्ज झालेल्या आहेत की त्या पतीचा जीव घेतात आणि नंतर स्वतः पण जेलमध्ये जातात आणि त्या प्रियकराला पण घेऊन जातात. असं झालेलं आहे बघा. त्यामुळं हल्ली भरोसा नावाची गोष्ट उरलेली नाही आहे समाजामध्ये, माहिती आहे. एवढं मात्र खरं आहे. धन्यवाद.